दररोज साधारणतः 50 ते 100 केस गळणं ही नॉर्मल गोष्ट आहे. हो, परंतु आपण केसाला कंगवा केल्यानंतर किंवा केसांमध्ये कंगवा टाकल्यानंतर जर संपूर्ण कंगवा भरून केस येत असतील, तर बाकी ही वॉर्निंग साईन असते. तर ही गोष्ट आपण नॉर्मल धरू शकत नाही. संपूर्ण दिवसभरात जर 50 ते 100 केस अख्ख्या दिवसात जर गळत असतील, तर ही गोष्ट नॉर्मल आहे. परंतु जर आपण केसात कंगवा टाकताच अगदी कंगवा भरून केस बाहेर येत असतील, हेअर फॉल होत असेल, तर हा एक प्रकारे वॉर्निंग साईन असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केस गळण्याची खरी 8 कारणं कोणती आहेत. आपण अशी कारणं बघणार आहोत की ज्याच्यामुळे हेअर फॉल होतो. ती कारणं आपण आज या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर हेअर फॉल ही गोष्ट कधी सिरियसली घेणं आवश्यक आहे, हे आता आपण बघूयात. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हेअर थिनिंग खूप झालेले आहे, केस खूप पातळ झालेले आहेत, किंवा आपला स्काल्प हा विजिबल झालेला आहे, किंवा आपला हेअरफॉल अचानकपणे खूप वाढला आहे, किंवा सडनली हेअरफॉल आपल्याला सुरू झालेला आहे, किंवा आपल्याला हेअरमध्ये पॅच दिसत आहे. या कंडिशनमध्ये हेअरफॉलला आपण विशेष अटेन्शन देणं आवश्यक असतं, किंवा या पद्धतीचा जर हेअरफॉल असेल तर आपल्याला त्याच्याकडे सिरियसली लक्ष देणं आवश्यक असतं. तर आता आपण बघूयात ती प्रत्यक्षात 8 कारणे की ज्यांच्यामुळे हेअरफॉल होतो. हेअरफॉलची मुख्य कारणं कोणती? तर सर्वात पहिलं कारण जर असेल तर स्ट्रेस. सर्वात पहिलं कारण आहे स्ट्रेस, की ज्याच्यामुळे हेअरफॉल झपाट्यानं वाढू शकतो. दुसरं आहे व्हिटॅमिन B12 किंवा व्हिटॅमिन डी यांची डेफिशियन्सी असणं. जर आपल्याला या व्हिटॅमिनची डेफिशियन्सी असेल तरी देखील आपला हेअरफॉल हा झपाट्यानं वाढू शकतो. आणि तिसरं कारण आहे की आयर्नची कमी. आपल्या ब्लडमध्ये जर आयर्नची कमी असेल तरी देखील आपला हेअरफॉल झपाट्यानं वाढू शकतो. आणि यासोबतच चौथं कारण असं आहे की हार्मोनल इम्बॅलन्स. थोडक्यात लेडीजमध्ये PCOSचा प्रॉब्लेम असणं हा लेडीजसाठीचा प्रॉब्लेम, आणि नॉर्मली मेल किंवा फिमेलमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स असणं हे देखील हेअरफॉलचं महत्त्वाचं कारण आहे. तसंच 5वं कारण आहे की थायरॉइड. जर आपल्या थायरॉइडमध्ये प्रॉब्लेम असेल तरी देखील आपल्याला हेअरफॉल वाढलेला दिसू शकतो झपाट्यानं. त्यामुळे थायरॉइड हे 5वं कारण आहे. तसंच 6वं कारण आहे जेनेटिक पॅटर्न ब्लाइंडनेस. यामध्ये जेनेटिक रिझन असतं. जर आपल्या जीन्समध्ये जर काही इश्यू असेल, किंवा जेनेटिकली आपल्या वडिलांना आजोबांना जर हेअरफॉलचा प्रॉब्लेम पूर्वी असेल किंवा ब्लॅडनेस असेल, तर जेनेटिक पॅटर्न ब्लॅडनेस आपल्याला दिसू शकतो. तसंच 7वं कारण आहे ते म्हणजे क्रॅश डाएटिंग. जर आपला डाएट बॅलन्स नसेल, त्याच्यामध्ये सर्व व्हिटॅमिन्स किंवा सर्व पालेभाज्या किंवा इन द सेन्स त्याच्यामध्ये न्यूट्रिशन्स परिपूर्ण नसतील, तरी त्याचा परिणामस्वरूप देखील आपल्याला हेअरफॉल हा दिसू शकतो. त्यामुळे 7वं कारण आपण म्हणू शकतो की क्रॅश डाएट, किंवा व्यवस्थित डाएट न घेणं, डाएटमध्ये बॅलन्स नसणं, यामुळे आपल्याला हेअरफॉल दिसू शकतो. आता 8वं आणि शेवटचं कारण आहे ते म्हणजे पोस्ट इलनेस हेअरफॉल. जर आपल्याला नुकताच टायफॉइड किंवा इतर कुठलाही गंभीर आजार होऊन गेला असेल, तर त्याच्या परिणामस्वरूप देखील आपल्याला पुढील 2 ते 3 महिन्यात हेअरफॉल झपाट्यानं वाढलेला दिसू शकतो. जर आपल्याला हिस्ट्रीमध्ये काही आजार झालेला असेल, कुठलाही गंभीर आजार जर आपल्याला झालेला असेल, तर त्या आजाराचा इफेक्ट म्हणून पुढील 2 ते 3 महिन्यात आपल्याला हेअरफॉल झपाट्यानं वाढलेला दिसू शकतो. हे आहे 8वं आणि शेवटचं कारण. तर आता आपण बघूयात की आपला हेअरफॉल डायग्नोज करण्यासाठी किंवा त्याचं कारण आपल्याला शोधण्यास मदत होण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या ब्लड टेस्ट करावायच्या आहेत. तर यामध्ये सर्वात पहिली टेस्ट आहे ती म्हणजे CBC, कम्प्लीट ब्लड काउंट. ही सर्वात पहिली टेस्ट आहे जी की आपण करायची असते. त्याचबरोबर त्याच्या पुढची दुसरी टेस्ट अशी आहे ती म्हणजे सिरम फेरॅटिन. ही देखील टेस्ट आपण ब्लडची करणं आवश्यक असतं, ज्यामुळे आपल्याला समजू शकते की आपल्या ब्लडमध्ये आयर्न किती प्रमाणात आहे. त्यामुळे या टेस्ट करणं आपल्याला अत्यंत आवश्यक ठरतं. तसेच तिसरी टेस्ट आहे TSH, म्हणजे थायरॉइड हार्मोनची टेस्ट केली जाते, ज्यामध्ये त्यामध्ये जर अबनॉर्मॅलिटी असतील तर ते देखील हेअरफॉलचं कारण असू शकतं. त्यामुळे तिसरी टेस्ट आहे थायरॉइडची टेस्ट. तसेच चौथी टेस्ट आहे ती म्हणजे व्हिटॅमिन B12 ची टेस्ट.
तर व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी देखील हेअरफॉलचे एक कारण असू शकते. त्यामुळे व्हिटॅमिन B12 टेस्ट करणं देखील आपल्याला आवश्यक असतं. आणि 5वी आणि शेवटची टेस्ट आहे ती म्हणजे व्हिटॅमिन D ची टेस्ट. व्हिटॅमिन D ची डेफिशियन्सीज किंवा ॲबनॉर्मॅलिटी हे देखील हेअरफॉलचं एक कारण असू शकतं. परिणामी या सर्व 5ही टेस्ट करणं आपल्याला योग्य ठरतं. हेअरफॉलचं जर आपल्याला प्रॉपर डायग्नोसिस करायचं असेल तर ह्या टेस्ट खूप महत्त्वाची भूमिका यामध्ये निभावत असतात. तर आता प्रश्न येतो तो म्हणजे या हेअरफॉलची ट्रीटमेंट कशा पद्धतीची असते. तर हेअरफॉलची ट्रीटमेंट ही त्याच्या कारणावर आपण डायग्नोसिसमध्ये जे कारण समोर आलेलं आहे आपल्या की या कारणामुळे आपला हेअरफॉल होत असण्याची शक्यता आहे, तर या कारणानुसार ट्रीटमेंट ही ठरवली जाते. जर आपल्याला व्हिटॅमिन्स वगैरे कसली डेफिशियन्सी असेल तर आपल्याला त्यासाठी सप्लिमेंट्स दिले जातात. आणि जर हार्मोनल इश्यू असेल तर त्याची प्रॉपर मॅनेजमेंट करणं आवश्यक असतं. हार्मोनल इश्यूमध्ये त्यांचा बॅलन्स ठेवण्यासाठी त्याची प्रॉपर मॅनेजमेंट करणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि जर कारण जेनेटिक असेल तर त्यासाठी मेडिकल थेरपी देखील दिली जाते. अनेक प्रकारचे डाएट किंवा मेडिकल थेरपी आपल्याला दिल्या जातात, जेणेकरून आपल्या हेअरफॉलचं कॉज आपल्याला समजेल, डायग्नोसिस आपल्याला प्रॉपरली होईल आणि त्यानुसार त्याची ट्रीटमेंट होईल. आणि जर केवळ आपण योग्य पद्धतीने याचं पालन केलं, प्रॉपरली वेळेत जर आपण ट्रीटमेंट घेतली तर पुढील होणाऱ्या हेअरफॉलपासून आपण नक्कीच स्वतःला वाचवू शकतो. जर आपल्याला खरोखरच हेअरफॉल थांबवायचा असेल, हेअरफॉल होण्यापासून स्वतःला वाचवायचा असेल, तर केवळ शॅम्पू आणि तेल बदलणं हा त्याच्यावरील उपाय नाही, तर त्याचं रूट कॉज, त्याचं नेमकं कारण काय आहे हे शोधून त्या अनुषंगानेच आपण ट्रीटमेंट घेणं अपेक्षित असतं, जेणेकरून आपला हेअरफॉल व्यवस्थितपणे थांबला जाऊ शकतो. केवळ शॅम्पू आणि तेल बदलून काहीही होऊ शकत नाही. जरी त्याचा इफेक्ट आपल्याला दिसला तरी तो टेम्पररी स्वरूपाचा असू शकतो. जोपर्यंत आपण त्याचं प्रॉपरली कॉज शोधून त्यावरती ट्रीटमेंट करत नाही, तोपर्यंत व्यवस्थित ट्रीटमेंट होत नसते. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर त्याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंटमध्ये टाईप करा हेअर म्हणून. आणि इथून पुढे देखील असेच व्हिडिओ आपल्यासाठी येत राहतील. तर पेजला फॉलो करायला आणि शेअर करायला विसरू नका.